विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025-26 ची अर्ज प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होऊन आता या ठिकाणी अर्ज प्रक्रिया किती फॉर्म आलेले आहे, आरक्षण निहाय म्हणजेच कॅटेगरीनुसार आरक्षण निहाय किती अर्ज आलेले आहेत याची डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथे चुकून या ठिकाणी रत्नागिरी झालेला आहे, तर अमरावती ग्रामीणची आपण इथे माहिती बघणार आहोत. इथे अमरावती ग्रामीणची डिटेल्समध्ये आरक्षण निहाय किती अर्ज आलेले आहेत संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी. त्याच्या अगोदर छोटीशी माहिती तुम्हाला इथे सांगून घेतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा असा होईल की 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात, त्याच्यामुळे 100% या पुस्तकांचा फायदा होईल. नक्की खरेदी करा. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की खरेदी करा, कारण ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून 411 प्रश्नपत्रिका संच पाहिजे स्मार्ट स्टडी यांचा, तर लगेच भेटून जाईल. जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात. आता या ठिकाणी व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे तो इथे आपण कव्हर करूयात. ठीक आहे, बघू शकता. एकूण अर्ज या ठिकाणी विचारात जर घेतले तर एकूण अर्ज आलेले आहेत 21,206. किती? 21,206 अमरावती ग्रामीणसाठी हे अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी या ठिकाणी फी न भरलेली किती आहेत? फी न भरलेली या ठिकाणी 1,136 आहेत आणि रद्द केलेल्या 1,131 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे महत्त्वाचा पॉईंट घेतला तर पुरुषांचे अर्ज होतील इथं किती होतील? तर या ठिकाणी रद्द केले आणि फी न भरलेले सर्व मिळून इथे पुरुषांचे इथे होतील. या ठिकाणी बघू शकता 16,286 होतात. आणि हे कमी का झाले तर सर्व मिळून किती होते पुरुषांचे आणि महिलांचे मिळून? तर 17,000 म्हणजे 21,000 होते, परंतु पुरुषांचे होत होते 17,086. परंतु काही रद्द केले आणि काही फी न भरल्यामुळे इथे टोटल झालेले आहेत 16,286. आणि महिलांचे या ठिकाणी जर बघितले तर सर्व किती झाले होते? 5,106. परंतु काही रद्द केले आणि काहींची फी भरली नाही, तर 4,920च एवढे महिलांचे अर्ज आहेत. आता आरक्षण निहाय किती अर्ज आलेले आहेत येथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. समांतर आरक्षण इथं पुरुषांची ही लाईन या ठिकाणी पुरुषांची आणि ही लाईन येथे महिलांची आहे. तर अनाथ पुरुषांचे अर्ज 36 आलेले आहेत, महिलांचे फक्त 6 अर्ज आलेले आहेत. आणि अंशकालीन पुरुषांचे 3 अर्ज, महिलांचा फक्त एकच अर्ज आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 135 अर्ज आहेत पुरुषांचे आणि महिलांचे फक्त 2 अर्ज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक पुरुषांचे येथे जर अर्ज विचारात घेतले तर ते अर्ज आहेत 215 अर्ज. 215 अर्ज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर महिला आरक्षणातून जर भरलेला आहे तो फॉर्म, त्यांचे एवढ्या महिला आहेत 3,767. ठीक आहे. आणि आश्रित माजी सैनिक आश्रित त्यांच्या किती आहेत? 28 पुरुषांचे आणि महिलांचे फक्त 9 अर्ज आहेत. ठीक आहे. होमगार्ड पुरुषांचे अर्ज 203 आहेत आणि होमगार्ड महिलांचे अर्ज 4 आहेत फक्त. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ओपन म्हणजे खुला प्रवर्ग या ठिकाणी सर्वच कॅटेगरी याच्यामध्ये येतील, सर्व कॅटेगरी येथे येतील. तर येथे अर्ज आहेत 14,886 हे पुरुषांचे अर्ज आहेत. बाकी हे तुम्हाला वरती बोललो 16,000 आहेत, ते हे बाकी आरक्षणामध्ये वाटले गेलेले आहेत. बाकी सर्व कॅटेगरी मिळून येथे 14,679 आहेत. आणि खुला इथे जर विचारलं केला महिला तर ओपन मधून आलेल्या 1,044 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस पाल्य महिलांचे 78 अर्ज आहेत आणि पोलीस पाल्य पुरुष हे पोलीस पाल्य 78 हे या ठिकाणी पुरुषांचे आणि महिलांचे अर्ज आहेत 7 अर्ज फक्त. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त पुरुषांचे 430 अर्ज आणि महिलांचे अर्ज आहेत प्रकल्पग्रस्ताच्या 15 अर्ज. खेळाडूचे अर्ज आहेत येथे 279 अर्ज पुरुषांचे आणि महिलांचे फक्त 65 अर्ज. अशा प्रकारे सर्व माहिती अमरावती ग्रामीणची मी तुम्हाला दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी नवीन जिल्ह्याची माहिती घेऊ. अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात पहिल्यांदा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.